सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झालाय। मोहिते पाटलांनी आमचा केसांना गळा कापला, दगा दिला, हा खळबळजनक आरोप कुणी केलाय माहितीये? थेट शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी। निमित्त ठरले सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक। उत्तमराव जानकर यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मुलाची म्हणजे जीवन जानकर यांची उमेदवारी आधी ठरली होती, पण ऐनवेळी राजकीय सारीपाटावर फासे पलटले आणि वसंतराव देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली। यावरूनच जानकर कमालीचे संतापले आहेत। जानकर साहेब इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी थेट घोषणा केली की ज्यांच्या पाठीमागे स्वतःच्या तालुक्यात एकही मत नाही त्याला उमेदवारी का दिली? आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत देशमुखांना अजिबात मतदान करणार नाही। यामुळे महाविकास आघाडीत ऐन निवडणुकीच्या तोंडावर उभी फूट पडल्याचं चित्र आहे। या गंभीर आरोपानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी देखील मैदानात उतरून उत्तर दिले। ते म्हणाले, हा आमच्या घरचा विषय आहे। जानकर साहेबांचा काहीतरी गैरसमज झाला असून आम्ही एकत्र बसून हा वाद संपू, पण चर्चा न करता थेट दगाबाजीचा आरोप झाल्याने हा वाद इतक्यात मिटेल असं दिसत नाही। काय वाटतं तुम्हाला? 30 वर्षाचं वय विसरून एकत्र आलेला मोहिते पाटील आणि जानकर गटामध्ये पडलेली ही नवी ठिणगी सोलापूरच्या राजकारणाला कोणतं नवं वळण देणार? तुम्हाला काय वाटतं? जानकरांचा रोष योग्य आहे का? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि अशा झटपट राजकीय अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।